आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशनानं होणार सुरुवात। अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर। विश्व साहित्य संमेलनाला राहणार उपस्थित। पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का। माजी आमदार महादेव बाबर ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती। 2 ते 3 दिवसात शिंदे गटात करणार प्रवेश अशा चर्चा। कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या अडचणीत वाढ। राष्ट्रवादीचे बंडखोर सुधाकर घोरेंकडून याचिका दाखल। विजयाला आव्हान देणारी याचिका। अशोक दोडी अपहरण प्रकरणात राजस्थानावरून 2 आरोपी ताब्यात। मुख्य आरोपी अविनाश दोडी अद्यापही फरार। अविनाश अपहरण प्रकरणाचा गुंता सुटण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची एसआयटी कोठडी आज संपणार। घुलेला बीडच्या मकोका कोर्टात हजर केलं जाणार। धनंजय मुंडे रात्री भगवानगडावर मुक्कामी। मुक्कामाचं कारण अद्याप अस्पष्ट। महंत डॉक्टर नामदेव शास्त्री आणि मुंडेंमध्ये उशिरापर्यंत चर्चा। एसटीच्या तिकीट दरानंतर आता पासच्या दरातही वाढ। आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेच्या पासच्या दरात 55 ते 66% वाढ। जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ। संभाजीनगरमध्ये आणखी एकाला लागण। साताऱ्यात 4 संशयित रुग्णांवर उपचार सुरू। नोंदणीत वाढ झाल्यानं धान खरेदीला मुदतवाढ। 31 मार्चपर्यंत केंद्र सुरू राहणार। शेतकऱ्यांना दिलासा। चेंबूरमध्ये मेट्रो ट्रॅकसाठी बांधण्यात येणारा पिलर कोसळला। सुमन नगरमधील रहिवासी इमारतीवर पिलर कोसळल्यानं रहिवासी भयभीत।